नमस्कार. ट्रेंडी टचमध्ये तुमचं स्वागत आहे. आजकाल काठापदर साड्यांची क्रेज पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. लग्न समारंभ असो, सणवार असो किंवा एखादा खास कार्यक्रम. काठापदरची साडी नेसली की व्यक्तिमत्वात एक वेगळी शान दिसून येते. काठपदर साडीचं वैशिष्ट्य म्हणजे तिचा साधा, आकर्षक भाग आणि भरजरी काठ व पदर. त्यामुळे या साडीसोबत योग्य दागिने निवडले तर तुमचा संपूर्ण लूक आणखीन उठून दिसतो. तुम्ही कितीही सुंदर काठापदराची साडी नेसली तर त्याच्यावरती चुकीचे दागिने घातले संपूर्ण लूक खराब होऊ शकतो आणि अनेक महिला ही चूक नकळत करत असतात. मग काठापदराच्या साडीवरती नेमके कोणते दागिने घातले तर रॉयल, एलिगंट आणि पारंपरिक लूक मिळेल? तर आज आपण बघणार आहोत की काठापदराच्या साड्यांवरती कोणते दागिने घातले जातात. नंबर 1, टेम्पल ज्वेलरी. जर तुम्हाला अगदी रॉयल आणि पारंपरिक लूक हवा असेल तर टेम्पल ज्वेलरी हा अगदी चांगला पर्याय आहे. लक्ष्मी हार, टेम्पल चोकर, झुमके आणि त्याच डिझाईनच्या बांगड्या घातल्यावर संपूर्ण लूक खूपच एलिगंट दिसतो. लग्न, मुंज, गृहप्रवेश किंवा धार्मिक कार्यक्रमांसाठी हे कॉम्बिनेशन एकदम परफेक्ट बसते. नंबर 2, मोत्यांचे दागिने. काठापदर साडीचा लूक खूप ग्रेसफुल असतो. त्यामुळे मोत्यांचा नेकलेस, पर्ल चोकर किंवा पर्ल ड्रॉप इयरिंग्स घातले तर साधेपणातही खूप श्रीमंती दिसते. स्पेशली व्हाईट, क्रीम, पिंक किंवा हलक्या रंगाच्या काठापदर साड्यांवरती मोती दागिने अगदी अप्रतिम दिसतात. नंबर 3, सोन्याचा चोकर. आजकाल मोठ्या हारांपेक्षा गोल्ड चोकर खूप ट्रेंडमध्ये आहेत. जर तुमच्या साडीचा काठ जाड आणि भरजरी असेल तर फक्त एक सुंदर चोकर आणि मोठे झुमके घातले तरी पुरेसे असते. यामुळे तुमचा लूक ओव्हरलोड वाटत नाही. नंबर 4, लांब हार. जर कार्यक्रम लग्नाचा असेल तर चोकर सोबत एक लांब हार घालू शकता. 2 लेयरचे दागिने फोटोमध्ये खूप सुंदर दिसतात आणि चेहऱ्यालाही उठाव मिळतो. नंबर 5, झुमके. काठापदर साडीसोबत छोटे स्टड्सपेक्षा झुमके किंवा चांदबाली अधिक सुंदर दिसतात. सोन्याचे, कुंदन किंवा मोत्यांचे झुमके निवडल्यास लूक अधिक आकर्षक होतो. नंबर 6, नथ. जर तुम्हाला पूर्ण मराठमोळा पारंपरिक लूक हवा असेल तर छोटी मोत्यांची नथ किंवा पारंपरिक मराठी नथ नक्की घाला. नथ लावल्यावर संपूर्ण लूक एक वेगळ्याच लेवलला जातो. नंबर 7, बांगड्या. हिरव्या काचेच्या बांगड्या आणि मध्ये सोन्याच्या पाटल्या हे कॉम्बिनेशन कधीही आउट ऑफ फॅशन होत नाही. तुम्ही सोन्याचे कडे किंवा टेम्पल बांगड्याही यामध्ये वापरू शकता. नंबर 8, अंगठी आणि बाजूबंद. जर साडी लग्न किंवा मोठ्या समारंभांसाठी असेल तर मोठी स्टेटमेंट रिंग आणि बाजूबंद घातल्याने लूक अधिक रॉयल दिसतो. त्यामुळे हे कॉम्बिनेशन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. नंबर 9, कंबरपट्टा म्हणजेच कमरबंद. काठापदर साडीसोबत कमरपट्टा घातल्याने संपूर्ण लूक अधिक आकर्षक आणि राजेशाही दिसतो. स्पेशली जर साडीचा पदर व्यवस्थित ड्रेप केला असेल तर सोन्याचा किंवा अँटिक फिनिशचा कमरपट्टा साडीची शोभा अनेक पटींनी वाढवतो. नंबर 10, केसांची पिन. तर अंबाडा करून त्यावर मोगऱ्याचा गजरा लावा. त्यासोबत जुडा पिन किंवा अंबाडा पिन वापरली तर संपूर्ण पारंपरिक लूक खुलून दिसतो. शेवटी एक महत्वाची टीप आहे, काठापदर साडीचं सौंदर्य तिच्या काठ आणि पदरात असतं. त्यामुळे खूप जास्त जड दागिने घालण्यापेक्षा बॅलन्स ज्वेलरी निवडा. साडी सुंदर दिसावी आणि दागिने तिचं सौंदर्य वाढवावेत, कमी करू नयेत. तुम्हाला काठापदर साडीसोबत कोणत्या प्रकारचे दागिने सर्वात जास्त आवडतात? तर मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर भेटूयात नवीन व्हिडिओसोबत. टिल देन टेक केअर. बाय बाय.